मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम। तब्बल 2.5 तासांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवरून निघाले। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती समोर। निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये फडणवीसांनी सहभागी व्हावं, राऊतांचं पुन्हा आवाहन। तर अजित पवारांना निवडणुकीमध्ये केलेल्या घोटाळ्याची भीती वाटतेय, राऊतांचा पलटवार। जरांगे यांना निजाम मान्य पण डॉक्टर आंबेडकर मान्य नाहीत, नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका। तर या बांडगुळाला भुजबळांवर बोलण्याचा अधिकार कोणी दिला, विखेंनाही घरी पाठवू, नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईसी बैठकीला विशेष महत्त्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठकीमध्ये काका पुतणे एकत्र। बैठकीमध्ये साखर कारखान्यासंदर्भात चर्चा। राज्याचे अर्थमंत्री 10वी पास, त्यांना खरंच अर्थकारण कळते का? अंजली दमानिया यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका। राज्याचं आतापर्यंत 9 ते 9.25 लाख कोटींचं देणं, 9 लाख कोटी परत आणणार कुठून, दमानियांचा सवाल। घायवळ परदेशामध्ये पळून जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। अमित शहा आणि एस जयशंकर यांच्याकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार। स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याप्रकरणी 3 संशयित ताब्यात। सांगोल्याच्या कुळा गावातील तानाजी भीमराव मोहिते या तरुणासह 2 जण ताब्यात, दारूच्या नशेमध्ये बाटली फेकल्याची माहिती। कबूतरखान्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटनेकडून पोस्टरबाजी। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान पोस्टरचा आशय। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती। अतिवृष्टीग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क देखील माफ। 3 महिन्यांचं वीज बिल देखील माफ होणार। ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती, ज्याची किंमत इंदिरा गांधी यांना जीव गमावून चुकवावी लागली, माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांचं विधान। पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पबमध्ये मद्यविक्रीचा मनसेकडून पर्दाफाश। शासनाचे नियम डावलून पहाटे 3 पर्यंत मद्यविक्री, पब कायमचं सील करण्याची मनसैनिकांची मागणी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील न्यायालयाचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातल्या दारू अड्ड्यावर आमदारांची धाड। आमदार राहुल आवाडे यांनी अड्डा बंद पाडला, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई। पुण्याच्या धनकवडी परिसरात 2 गटात तुफान राडा। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुंडांकडून मारहाण, राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या। पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरामधली घटना। प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्याच्या संशयावरून चाकूनं वार करून केली हत्या। पुण्यामध्ये मनाचे श्लोक चित्रपट बंद पाडणं पडलं महागात। थिएटरमध्ये जाऊन राडा करणं कार्यकर्त्यांना भोवलं। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। संभाजीनगरमध्ये खदानीत पोहताना 2 वर्गमित्रांचा बुडून मृत्यू। गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारामधली घटना। पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडाल्याची माहिती। बुलढाणा जिल्ह्याच्या सोनाळा टुणकी मार्गावर केळीचा ट्रक पलटी झाल्यानं 2 मजुरांचा जागीच मृत्यू। अंजनगाव सुरजीमधील 4 जण गंभीर जखमी। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं। दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर। अपघातात 5 जण जखमी झाल्याची माहिती।
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर. ड्युरंड रेषेच्या दोनही बाजूंनी गोळीबार. पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर तीव्र हल्ला. काबूलवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर. पाकिस्तानच्या 12 सैनिकांचा मृत्यू.